नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज 1 एप्रिल 2019 आणि तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे 1 एप्रिलच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी MCQच्या माध्यमातून। तर आपल्याला माहिती आहे नवीन वर्ष चालू झालं आहे, इकॉनॉमिक फायनान्शियल इयर ज्याला आपण म्हणतो। तर भारतामध्ये जे फायनान्शियल इयर आहे 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंतचं असतं आणि या नवीन फायनान्शियल इयरमध्ये आता सर्व कारभार जे आहेत ते नवीन वर्षाच्या माध्यमातून चालतील। तुम्ही आपलं चॅनल MPSC लक्ष आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सोबत बेल शेप आयकॉन जो आहे तो सुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला वेळेवर मिळत जातील। आणि सोबत जो बेल शेप आयकॉन असला क्लिक केल्यास तुम्हाला नोटिफिकेशनही मिळत जातील। तुमच्यासाठी म्हणून स्पेसिफिकली आपण बरेच व्हिडिओ जे आहेत ते अपलोड करतो आहे। कालपासूनच जो आपली इंग्लिश व्होकॅब्युलरीची सिरीज होती ही आपण तुमच्या डिमांडमुळे परत चालू केलेली आहे। तसंच तुमच्यासाठी सब्जेक्ट वाईज व्हिडिओ जे आहेत हे सुद्धा आम्ही अपलोड करणार आहोत। तर त्यासाठी स्पेसिफिक वेळ कुठली असेल याबद्दलचा एक आपण सर्वे पोस्ट केला आहे, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं मत नोंदवा, जेणेकरून ती वेळ आपल्याला डिसाईड करता येईल। हा व्हिडिओ जो आहे MCQचा हा तुम्हाला जो आहे सकाळी 6 वाजता मिळतो आहे आणि इतर व्हिडिओ जे आहे 4 वाजता, संध्याकाळी 4 वाजता तुमच्यासाठी जो व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ असणार आहे व्होकॅब्युलरीचा, इंग्लिश व्होकॅब्युलरीचा। आणि संध्याकाळी तुमच्यासाठी कुठला व्हिडिओ किती वेळ जी आहे ती तुम्हाला दर्शवता येईल। तर आता फार वेळ न करता आपण सुरू करूया। रमानिका गुप्ता यांचे नुकतंच निधन झालं आहे, त्यांच्या बाबतीत कुठलं विधान सत्य आहे? तर आपल्या लिखाणाद्वारे त्यांनी स्त्रियांच्या समस्यांना वाचा फोडली। त्या बिहार विधान परिषद आणि विधानसभेच्या सदस्य होत्या। हाथ से और आफुद्री ही त्यांची प्रसिद्ध आत्मकथा आहे, हाथ से और आफुद्री। तर याच्यापैकी जे वरीलपैकी सर्व उत्तर जे असेल वरीलपैकी सर्व जे रमणिका गुप्ता या लेखिका होत्या, बिहार विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्य होत्या, त्यांचं जे प्रसिद्ध आत्मकथा आहे ती म्हणजे हाथ से और आफुद्री त्यांची प्रसिद्ध आत्मकथा आहे। त्यामुळे वरीलपैकी सर्व बरोबर आहे। इंडियन फिस्कल फेडरलिझम हे शीर्षक असणारं पुस्तक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने, ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रकाशित केलेलं आहे। तर हे याबाबतीत कोणतं विधान सत्य आहे? त्याचे लेखक जे आहेत ते Y.V. रेड्डी आहेत। ते भारताचे माजी गव्हर्नर म्हणजे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते की वरीलपैकी सर्व। तर हे जे पुस्तक आहे Y.V. रेड्डी यांचं पुस्तक आहे इंडियन फिस्कल फेडरलिझम, हे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि ते नुकतंच ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रकाशित केलेलं आहे। WMOचा स्टेट ऑफ ग्लोबल क्लायमेट इन 2018 अहवालानुसार पृथ्वीचे तापमान किती वाढलं आहे? आता हा जो सर्वे घेतलेला आहे हा WMOने घेतला आहे, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनने। स्टेट ऑफ ग्लोबल क्लायमेट इन 2018 यानुसार पृथ्वीचं तापमान 1.8 अंश फॅरेनहाईटने वाढलेलं आहे, म्हणजे जवळपास 2 अंश फॅरेनहाईटच्या आसपास झालेलंच आहे। 1 अंश फॅरेनहाईटने तापमान हे वाढलेलं आहे। तर ही जी वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आहे, जागतिक हवामान संघटना ज्याला म्हटलं जातं, तर ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक आंतरसरकारी संघटना आहे आणि दिनांक 23 मार्च 1950 रोजी या संघटनेची स्थापना झाली होती। कोणाची आहे ही संघटना? संयुक्त राष्ट्राची, म्हणजे युनायटेड नेशन्सची संघटना आहे आणि ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक आंतरसरकारी संघटना आहे। जिनेवा, स्वित्झर्लंडमधील जिनेवा इथे या संघटनेचं मुख्यालय, बरेचसे मुख्यालय जे आहे हे स्वित्झर्लंड इथे आहेत, त्यापैकी एक। गेली 4 वर्ष विक्रमी तापमानासह गेले आहेत। त्यामुळे आता 2018 वर्ष देखील आहे जे सर्वात गरम ला नीना वर्ष म्हणून नोंदवले गेलेले आहे। सर्वात गरम ला नीना वर्ष 2018। जगभरात आलेल्या पुराने 35 दशलक्ष लोकांना प्रभावित केलं, तर दुष्काळाने आणखी 9 दशलक्ष म्हणजे 90 कोटी लोकांना प्रभावित व्हावं लागलं आहे। हवेतील कार्बन डायऑक्साईडची पातळी विक्रमी नोंदवली गेली आहे। कार्बन डायऑक्साईडची वायूची पातळी सन 2017मध्ये 405.5 पार्ट्स पर मिलियन होती, PPM होती, जी 1994मध्ये 357.0 PPM होती आणि 2018 आणि 19 या वर्षांमध्ये हे प्रमाण आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे।
बघूया आता पुढील प्रश्न. IUCNच्या रेड लिस्टमध्ये नुकता कोणता मासा जो आहे रेड लिस्टमध्ये नुकताच कोणाचा समावेश झालेला आहे? महासीर मासा, पाण्यातील वाघ, टॉर्प्युटुरिया की वरीलपैकी सर्व? तर यामध्ये जे आहे IUCNच्या रेड लिस्टमध्ये महासीर मासा याचा समावेश करण्यात आलेला आहे. महासीर मासालाच पाण्यातील वाघ असं सुद्धा म्हटलं जातं आणि टॉर्प्युटिटोरा हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. त्यामुळे उत्तर येईल वरीलपैकी सर्व. या सर्व उत्तर जे आहे त्यामध्ये तुम्हाला दिसेल. याच माशाला हा जो आहे महासीर मासा केरळच्या समुद्रामध्ये मुख्यत्वे सापडतो आणि बरेच दिवसापासून त्याच्या अस्तित्वाची लढाई तो लढतो आहे. त्यालाच पाण्यातील वाघ असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्याला आता रेड लिस्टमध्ये टाकण्यात आलं आहे. IUCNच्या आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ आहे. रेड लिस्ट ऑफ थ्रेटन्ड स्पेसीज या यादीमध्ये कुबड असलेला भारतीय महासीर मासा याला समाविष्ट करण्यात आला आहे, कारण हा लुप्त होत असलेल्या प्रजातीमध्ये आहे. महासीर मासा हा ताज्या पाण्यात आढळणारा मोठ्या आकाराचा मासा आहे. त्यालाच पाण्यातील वाघसुद्धा म्हणतात आणि हा मासा केवळ कावेरी नदीच्या खोऱ्यात केरळच्या पंबर, काबिनी आणि भवानी नद्यांमध्ये आढळतो. 1948 साली झालेली निसर्ग संवर्धन संघ इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN ही संयुक्त राष्ट्रसंघाची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना याचा अधिकृत सल्लागार संस्था आहे आणि ही निसर्ग संवर्धनाच्या नैसर्गिक तसंच क्षेत्रामध्ये नैसर्गिक स्रोतांचा शाश्वत वापर या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली संस्था आहे आणि याचं मुख्यालय ग्लँड, स्वित्झर्लंड येथे आहे. याचं मुख्य कार्यालय ग्लँड, स्वित्झर्लंड येथे. रामनाथ कोविंद यांच्याबद्दलचा प्रश्न आहे. भारताचे राष्ट्रपती आहेत. यांच्या नुकतेच परदेशी दौऱ्यावर सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे. तर कुठल्या दौऱ्यावरती आहे ते? क्रोएशिया, बोलिव्हिया दोन्ही की चिली? तर रामनाथ कोविंद हे क्रोएशिया आणि बोलिव्हिया या दोन्ही राष्ट्रांच्या दौऱ्यावरती आहेतच आणि या दोन्ही राष्ट्रांच्या माध्यमातून त्यांना त्या दोन्ही राष्ट्रांचा सर्वोच्च नागरी सन्मान जो आहे हा मिळालेला आहे. तर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद. त्यानंतर एक माहिती आपल्यासाठी आणलेली आहे, महत्त्वाची वाटली म्हणून घेतलेली आहे. कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनावरील आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी IEA च्या अहवालात असं म्हटलं आहे की 2018मध्ये भारताने 2299 दशलक्ष टन कार्बन उत्सर्जित केलं आहे आणि भारतात कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाची ही वाढ अमेरिका आणि चीनच्या तुलनेने जास्त होती. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खडगपूर त्या अभ्यासानुसार कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या पातळीमुळे गहू, तांदूळ आणि मका यासारख्या प्रमुख पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता यामध्ये वाढ झालेली आहे. त्या अभ्यासानुसार असं दिसून आलं की कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले तरी गहू उत्पादकता वाढते, परिणामी तापमान वाढ झाल्याने नकारात्मक परिणाम होईल. म्हणजे कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामुळे गव्हाच्या उत्पादनावरती परिणाम होणार नाही, पण त्यामुळे तापमान वाढेल आणि तापमान वाढ झाल्याने त्याचा नकारात्मक परिणाम होईल, असं जे सध्या जे आहे IITच्या माध्यमातून IIT खडगपूरच्या माध्यमातून हा निष्कर्ष असा जो आहे काढण्यात आलेला आहे. तर या महत्त्वाच्या चालू घडामोडी त्या प्रश्नोत्तरी स्वरूपामध्ये कालचा जो व्हिडिओ होता, कालच्या व्हिडिओच्या जो आपण प्रश्न विचारला होता त्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी चांगले उत्तरं दिले आहेत, कमेंट दिले आहेत. जसं अस्मिता लोंढे यांनी तर मॅडमची फार तारीफ केलेली आहे, त्यांना धन्यवाद. रुपेश यांनी उत्तर दिलं आहे. रुपेश, साईप्रसाद करपे, हर्षदा अग्रवाल, मेघा असवले, संदीप पालवे, छोटेराम वीर, अनिकेत दाभाडे, सुनंदा मिसाळ आणि अश्विनी भोसले. अस्मिता लोंढे, नंदू काकडे पाटील, अरुणा कावनपुरे, रोमगोंडा बिरादार आणि मनीषा गोरे, पूजा पटले, योगेश लिलाके, शीतल बंधारे,
विकास जाधव या सर्वांनी उत्तरं दिलेली आहेत. तर तुमचं मी धन्यवाद देऊ इच्छितो. तुमचं जेवढं आमच्यावरती प्रेम आहे त्या प्रेमामुळेच आपलं चॅनल जे आहे तुमच्यासाठी चांगलं काम करण्याची प्रेरणा आम्हाला देत आहे. तर करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद.